आपलं रोजचं आयुष्य तर एकदम बिझी झालंय. रोजचा जॉब, घरची कामं, फॅमिली टाईम, इतर कामं, आपल्याकडे वेळच नाहीये. पण तरीही कुठेतरी आपण काहीच करत नाही आहोत. आयुष्यात आपण पुढेच जात नाही आहोत किंवा आपल्याला जे आवडतंय असं काहीच आपण करत नाही आहोत, असं फील तुम्हाला होतं का? होत असेल तर हे पुस्तक खास तुमच्यासाठी आहे. पुस्तकाचं नाव आहे अर्थातच इकिगाई. इकिगाई ज्या पुस्तकाने लाखो लोकांना त्यांच्या आयुष्याचा अर्थ शोधायला मदत केली आहे. द जापनीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ. सोप्या शब्दात सांगायचं तर इकिगाई म्हणजे सकाळी उठायचं कारण. जी गोष्ट तुम्हाला जगायला उत्साह देते ती तुमची इकिगाई. हा जपानी शब्द 2 भागात बनतो. इकी म्हणजे जीवन आणि गाय म्हणजे मूल्य किंवा त्याचा अर्थ. म्हणजे काय? इकिगाय म्हणजेच आयुष्याचा अर्थ. हे समजण्यासाठी पुस्तकात एक खूप छान इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगितली आहे. 4 प्रश्न स्वतःला विचारायचे आणि त्याची खरी खरी उत्तरं द्यायची. पहिला प्रश्न, तुम्हाला काय काय करायला खूप आवडतं? दुसरा प्रश्न, तुम्ही कशात चांगले आहात? म्हणजे तुम्हाला काय काय करायला येतं, कुठल्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे किंवा इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकता. प्रश्न तिसरा, जगाला कशाची गरज आहे? आणि प्रश्न चौथा, तुम्हाला कुठल्या गोष्टीतून पैसे मिळू शकतात? अशी कुठली गोष्ट तुमच्याकडे आहे ज्यासाठी हे जग तुम्हाला पैसे देऊ शकतं? जिथे या 4 गोष्टी एकत्र येतात तिथे तुमची इकिगाई सापडते. या पुस्तकात जपानमधल्या ओकिनावा बेटाचा अभ्यास केलाय. हे जगातलं लॉंगेविटी हॉटस्पॉट मानलं जातं. म्हणजेच 100 वर्षांपेक्षा जास्त जगणारे लोक इथं खूप आहेत. पण गंमत काय माहितीये? ते लोक दीर्घायुष्य जगतात कारण ते दीर्घायुष्य जगायचं ठरवत नाहीत. ते फक्त आनंदाने जगतात. तिथं रिटायरमेंट असा कॉन्सेप्टच अस्तित्वात नाही. लोक शेवटपर्यंत त्यांना आवडणारं काम करत राहतात. काम हे त्यांच्यासाठी ताणतणावाची गोष्ट नाही. तो त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. त्यांचं काम म्हणजेच आयुष्य आणि आयुष्य म्हणजेच त्यांचं आवडतं काम. कारण ते आवडणारं काम चूज करतात. आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे मोवाई. मोवाईचा अर्थ होतो छोटा मित्र गट. म्हणजे छोटा मित्रांचा ग्रुप जे आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. मग ते भावनिकदृष्ट्या असू देत, आर्थिकदृष्ट्या असू देत किंवा सामाजिकदृष्ट्या, अशा सगळ्या प्रकारे ते सुखदुःखात एकत्र येतात. कारण शेवटी माणूस हा एकटा राहण्यासाठी बनलेलाच नाहीये, तो समाजशील प्राणी आहे. त्यांच्या आहारात सुद्धा एक छोटासा असा नियम आहे, हारा हाची बू. म्हणजे पोट 80% भरल्यावर खाणं थांबवायचं. सिंपल पण खूप इफेक्टिव्ह. व्यायामासाठी ते जिममध्ये तासनतास अजिबात घालवत नाहीत. चालायचं, बागकाम करायचं, घरकाम करायचं, सायकल चालवायची किंवा दैनंदिन व्यवहारातनं आणि हालचालीतनंच फिटनेस मिळवायचा, हेच त्यांच्या फिटनेसचं खरं रहस्य आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे ते मल्टीटास्किंग फार करत नाहीत. एका वेळी एक काम पूर्ण लक्ष देऊन. म्हणून ते कामात रमून जातात आणि तणावसुद्धा येत नाही. त्यांच्याकडे वाबी साबी नावाची सुंदर फिलॉसॉफी आहे. अपूर्णतेत सौंदर्य शोधायचं. कारण परफेक्ट आयुष्य नसतंच, पण मिनिंगफुल आयुष्य नक्की असू शकतं. आणि मला पर्सनली खूप आवडलेली कॉन्सेप्ट म्हणजे अँटी फ्रॅजिलिटी. म्हणजे संकट आलं की तुटायचं नाही, उलट अधिक मजबूत व्हायचं. जसं हाड मोडलं की ते पुन्हा जुळताना अधिक मजबूत होतं ना, तसंच. आणखी एक जपानी विचार म्हणजे इचिगो इचिए. हा क्षण पुन्हा येणार नाही, म्हणून प्रेझेंट मोमेंटमध्ये पूर्णपणे जगून घ्या. आता शेवटी इकिगाईचे काही सिंपल रूल्स सांगते. सक्रिय राहा, थांबू नका. म्हणजे काही ना काही ॲक्टिव्हिटी करत राहा, तुमच्या आवडीचं काम करत राहा, घरातली कामं करा, बाहेरची कामं करा, आवडती कामं आणखी काढा आणि करायला घ्या, पण सक्रिय राहा. घाई कमी करा. म्हणजे सतत घाईघाईनं हे काम संपवून दुसरं काम करायचं, त्यापेक्षा एक काम पूर्णपणे पूर्णत्वाने करा. 80% पोटभर खा. म्हणजे पोट आपलं 80% भरेपर्यंत खा, पण त्यानंतर थांबा. 100% पोट जड होईपर्यंत खाऊच नका.
चांगल्या लोकांसोबत राहा, रोज हलका व्यायाम करा, म्हणजे चाला किंवा सायकलिंग करा, हसा, रोज हसा आणि त्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटा किंवा हसण्याच्या गोष्टी बघा. काहीही करा, कारण मिळवा आणि हसा. निसर्गासोबत वेळ घालवा किंवा निसर्गात वेळ घालवा. कृतज्ञ राहा. तुमच्या आयुष्यात जे काही आहे, आजच्या दिवशी तुम्ही जे काही जगत आहात त्यासाठी निसर्गाशी आणि स्वतःशी कृतज्ञ राहा. जगाशी सुद्धा कृतज्ञ राहा. आजमध्ये जगा. उद्याचा विचार न करता हे लोक आजमध्ये जगायला शिकवतात. आणि तुमची इकिगाई शोधा, कारण हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा आणि पुस्तकाचा सुद्धा उद्देश आहे. कारण आयुष्याचं पर्पज सापडलं की जीवन फक्त जगायचं राहत नाही, ते आपण एन्जॉय करायला लागतो. तर आता तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क. तुमची इकिगाई काय आहे ते शोधा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे पुस्तक वाचायचं असेल तर लिंक असं सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला पुस्तकाची लिंक पाठवून देईन, जेणेकरून अख्खं पुस्तक वाचायचं असेल तर ते तुम्ही तिथून परचेस सुद्धा करू शकता. मी प्रज्ञा, रीड विथ प्रज्ञामध्ये आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत आणि कदाचित एका नवीन विचारासोबत. गुड बाय.